संदेशाकडे आपण वळू. आजचा संदेश आणि संदेशाचा जो विषय आहे तो म्हणजे सत्याची किंमत. म्हणजे जे सत्य असतं त्याचं किंमत काय आहे, आणि हा विषय आपण समजणार आहोत, बघणार आहोत. आणि आपण बघणार आहोत का सत्य याची किंमत का मोजावी लागते, त्याची किंमत काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघू. लक्षात ठेवा, या जीवनातली या जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट हे काही पैसा, सोनं, हिरे, कोहिनूर या गोष्टी नव्हे, तर या जगातली सगळ्यात महत्त्वाची, या जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे आहे सत्य. कारण सत्य जेव्हा तुम्हाला कळतं, ते सत्यच फक्त तुम्हाला अनंताचं जीवन देऊ शकतं. जे सत्य जे आहे तेच फक्त तुमचा आत्मा वाचू शकतो. ते सत्य जे आहे तेच फक्त खऱ्या देवाला तुम्ही ओळखू शकता. आणि या जगातल्या पैसा, सोन्या किंवा ज्याही गोष्टीमुळे तुम्ही देवाजवळ किंवा अनंताच्या स्वर्गाकडे जाऊ शकत नाही. म्हणून या पृथ्वीवरील सगळ्यात मौल्यवान गोष्ट जी आहे ते म्हणजे सत्य जाणणे, सत्य ओळखणे, सत्य स्वीकारणे. आणि ज्या मनुष्यापाशी जीवनाचं सत्य आहे तो या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. आणि म्हणून हाचा जो विषय आहे त्याच्याकडे आपण बघू. एक लक्षात ठेवा, सत्य फक्त तुम्हाला अनंताचं जीवनच देऊ शकत नाही. देवाला तुम्ही ओळखणार फक्त एवढंच नाही, तर तो तुम्हाला शांती, तो तुम्हाला शाश्वती, तो तुम्हाला देवापासूनची पवित्रता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवेल. कारण देवाचं वचन सांगतं की सत्य तुला कळेल आणि तू मोकळा होशील. देव वचन हे सांगत नाही की पैसा तुला मिळेल किंवा श्रीमंत तू होशील किंवा आरोग्य तुला मिळेल. ते काय म्हणतं की सत्य तुला कळेल आणि सत्य काय करेल, तुला या जगाच्या वाईटापासून मोकळं करेल. आणि म्हणून या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, ज्याच्याकडे तुमचा कल, ज्याच्याकडे तुमची इच्छा, ज्याच्याकडे तुमची त्या गोष्टी जाणण्याची इच्छा असली पाहिजे, ते म्हणजे जीवनाचं सत्य. आणि सत्य हे जे असतं याच्याविषयी अजून काही गोष्टी आपण बघू. का सत्य कधी न बदलणारं असतं. कारण जर ते वारंवार बदललेलं असलं ते सत्य नाही. सत्य याच्यावर तुम्ही कधीही विश्वास ठेवू शकता. दुसरी गोष्ट की सत्य हे अनेक नाही. हे असं नाही का तुझं सत्य माझं सत्य नाही. सत्य फक्त एकच आहे आणि सत्य सदैव देवापासून येतं. कारण देव सत्य आहे. देव ट्रुथ म्हणजे सत्य आहे. आणि म्हणून या गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे का माझ्याजवळ सत्य आहे का नाही. कारण योहान 14:6 एक वचन आपण बघू. येशूने त्यास म्हटले, जसं मी तुम्हाला सांगितलं का सत्य देव आहे. योहान 14:6 येशूने त्यास म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. म्हणून येशू ख्रिस्त याच्यातले जे त्याने मी म्हटले आहे का मी कोण आहे, त्यातलं एक त्याने मी म्हटलं का मी मार्ग आणि काय आपण जे सत्य ते मीच आहे. एक वचन योहान 4:24 म्हणतो, देव आत्मा आहे आणि त्याची उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. खरेपणा म्हणजे काय, सत्य. याचा अर्थ काय की जर तुमची इच्छा असेल, आणि मी आशा करतो की तुमची इच्छा आहे का देवाची माझ्यापासून उपासना झाली पाहिजे, पण देव म्हणतो तुम्ही करू इच्छिता हे चांगलं आहे, पण फक्त सत्यातच तुम्ही माझी उपासना करू शकता. आणि म्हणून तुम्हाला ज्याचा आजचा जो विषय आहे ते समजणं आणि ऐकणं आणि त्याला स्वीकारणं फार आवश्यक आहे. तसंच आपण खूप गोष्टी बघणार आहोत का लोक सत्य का घेऊ शकत नाही. आणि त्यासाठी एक वचन आपण बघू. आणि आजचं वचन ज्याच्यावर आजचा विषय किंवा संदेश आधारित आहे, नीतिसूत्रे 23:23. इथे देवाचं वचन म्हणतं, सत्य विकत घे पण ते विकू नको. शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा हे विकत घे. म्हणजे वचन काय सांगते, सत्य विकत घे. जसं तुम्हाला समजतं, जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो, एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही विकत घेता, याचा अर्थ काय होतो का तुमच्यापासून काहीतरी दिल्या जातं. म्हणजे साहजिकरित्या आपण त्या गोष्टीचं मूल्य किंवा पैसा देतो आणि एखादी गोष्ट आपण विकत घेतो. बरोबर, हे काय करतो आपण, लेनदेन करतो.
इथे सुद्धा देवाचे वचन आपल्याला सांगत आहे का सत्य तू विकत घे, आणि तो काय म्हणतो, पण ते विकू नको. मग याचा अर्थ का मग मी काय दिलं पाहिजे? बरोबर, कारण लेनदेन विकत घेणे म्हणजे काय असतं? विकत घेणे म्हणजे मी कुठली तरी गोष्ट देत आहे आणि त्याच्या पश्चात मला काहीतरी गोष्टी भेटत आहे. आणि म्हणून सत्य घेण्यासाठी अशा कुठल्या आपल्या गोष्टी ज्या आपण दिल्या पाहिजे, ज्या आपण टाकून दिल्या पाहिजे, ज्या आपण सोडून दिल्या पाहिजे, ज्याच्याशिवाय आपल्याला सत्य भेटणार नाही, त्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. कारण देवाचं वचन काय सांगतं, सत्य विकत घे. आता असं कसं मी विकत घेऊ? सत्य भेटते कुठं? आणि असं काय आहे माझ्याजवळ जे मला टाकून देण्याची गरज आहे, जे मला सोडून देण्याची गरज आहे, जे मला देण्याची गरज आहे, ज्याच्यामुळे मला देव सत्याने भरेल, देव मला सत्य कळवेल. हाच आपला विषय आहे की सत्य विकत घे आणि त्याला विकू नको. आता सत्य विकत घेण्यासाठी काही मुद्दे आपण बघणार आहोत. कदाचित तुम्हाला त्रास होईल का, अरे ही गोष्ट माझ्यापाशी मौल्यवान आहे, हे मी देत नाही. तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल. मी तुम्हाला काही मुद्दे तुमच्यासमोर मांडतो की त्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतील, कारण सत्य तुम्हाला विकत घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी द्यावा लागतील, त्यागावा लागतील, आणि कदाचित तो तुम्हाला त्रास होईल. पण एक लक्षात ठेवा, त्या सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही तुमचा आत्मा जो आहे तो तुम्ही गमावणार नाही. आणि म्हणून काही गोष्टी आपण बघणार आहोत. आणि याच्यातली पहिला मुद्दा जे तुम्हाला टाकून द्यावा लागेल ते म्हणजे, पहिला आपण बघू, देवाविषयीच्या तुमच्या पूर्वगृहीत कल्पना. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या प्रत्येकाला काही ना काही आपण आपल्या विचाराचा देव बनवला आहे का नाही बा, देव असाच असेल, देव तसाच असेल, मला वाटते देव असाच आहे. तर आणि आपण आपल्या विचाराच्या देवाची उपासना करण्याचा सदैव प्रयत्न करतो. म्हणजे स्वर्गातील देव सोडून आपण आपल्या विचाराचा जो देव आहे, जो देव आपल्याला सदैव आपल्या इच्छेप्रमाणेच चालतो, आपणच त्याला घडवतो, हा जो आपल्या विचाराचा, इमॅजिनेशन ज्याला म्हणतात, याचा जो देव आहे, जो तुम्हाला कधीच बदलत नाही, जो तुम्हाला कधीच तुमच्या अनंताच्या जीवनासाठी, आत्म्याच्या तारणासाठी, तुम्हाला स्वर्गाविषयीच्या शाश्वतीसाठी, जो तुम्हाला कधीच शाश्वती देत नाही, अशी कुठलीही गोष्ट ज्याला तुम्ही देव मानता, ही गोष्ट जे तुम्हाला शांती देत नाही, जीवन बदलत नाही, त्या तुम्हाला द्याव्या लागतील, त्या तुम्हाला टाकाव्या लागतील. म्हणून पहिला मुद्दा जो आहे, देवाविषयीच्या तुमच्या पूर्वगृहीत ज्याही कल्पना असतील का नाही, मला असं वाटतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दूर सोडून जो स्वर्गातील देव जो आहे त्याच्याविषयी तुम्हाला ऐकून ते सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल. म्हणजे पहिलं विकत घेणं म्हणजे काय देणं काय, की मला देवाविषयीची माझी कल्पना काय आहे, तुमची देवाविषयीची काय कल्पना आहे, याला कुठलाच व्हॅल्यू नाही. देवाने यासाठी आपल्याला देवाचा शब्द दिला आहे का तुम्हाला देव कळावा. आणि म्हणून आपल्या विचाराचा देव काढून जोपर्यंत स्वर्गातील देव तुम्ही स्वीकारत ना, तोपर्यंत सत्य तुम्हाला लाभणार नाही. दुसरी गोष्ट आपण बघू, देवा काय तुम्हाला द्यावा लागेल का, देवाविषयीचे तुमचे वैयक्तिक मत. आपल्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीविषयी मत टाकणं हे फार आवडतं. आपल्याला त्या गोष्टीविषयी माहिती नसेल तरीही प्रत्येक व्यक्ती कुठल्याही गोष्टीसाठी आपलं मत लावतं. पण इथे देवासाठी जे तुमचं मत आहे, कदाचित का आध्यात्मिकरित्या कशाला राहावं लागतं, देव खरंच एवढा महत्त्वाचा आहे का, जगात बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाही का, मी सदैव देवदेवच करत बसू का, किंवा जेही गोष्टी का देव कुठे आहे, देवाला कोणी बघितलं का, ज्याच्याविषयी आपण बघितलं आहे, हे तुमचं वैयक्तिक मत जेही आहे देवाविषयी, का बा मला असं असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं, हे जर देवाच्या वचनासंग जुळलेलं नाही तर तुमचं मत आणि माझं मत याला काहीच किंमत नाही. म्हणून जी दुसरी गोष्ट जी आपल्याला काढून टाकावी लागेल, कारण सत्य विकत घे आणि ते विकू नको, त्यातली दुसरी गोष्ट जे तुम्हाला द्यावून टाका लागेल ते म्हणजे माझं वैयक्तिक मत काय आहे. मलाही काही म्हणणं आहे,
देवाविषयी जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाविरुद्ध बोलता, तुमचं मत जेव्हा देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे, तुम्ही देवाचे विरोधी होता आणि तुमच्याजवळ सत्य नसतं. पण जेव्हा तुम्ही जे बोलत आहात, मानत आहात, ते जर देवाच्या वचनाच्या अधीन असेल तरच त्या गोष्टीला काय आहे, किंमत आहे. म्हणून दुसरी गोष्ट पहिली आपण बघितली देवाविषयीची, कारण आपल्या प्रत्येकाला नाही मला वाटते असा असा देव असेल. दुसरं आपण बघत आहोत माझं मत देवाविषयी हे आहे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं आपलं मत आपल्या काल्पनिक, आपल्या ज्या आपण परिभाषा लावतो, जे आपला काल्पनिक देव बनवतो, ज्याही गोष्टी ज्या तुम्हाला काही शाश्वती देत नाहीत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सत्य स्वीकारण्यासाठी जागा बनवावं लागेल. म्हणजे तुम्हाला देऊन टाकावे लागेल का या गोष्टी मी आता ठेवत नाही, मला सत्य पाहिजे. तिसरी गोष्ट जे आपण बघणार आहोत, जे म्हणजे तुम्हाला देऊन टाकावी लागेल किंवा विकावी लागेल किंवा काढून टाकावे लागेल, ते म्हणजे देवाविषयीचे तुमचे स्वतःचे निर्णय आणि निष्कर्ष स्वतःहून. मनुष्य लक्षात ठेवा, स्वतःला आणि स्वतःचे पाप झाकण्यासाठी स्वतःचे निष्कर्ष लावतो. जसं कोण म्हणते हे पाप आहे, कोण म्हणते की पापाची शिक्षा आहे, कोण म्हणते का स्वर्गात देव आहे, कोण म्हणते का तो न्याय घेणार, कोण म्हणते का नरक आहे, कोण म्हणते का खरंच देव वाचू शकतो, कोण जाऊन पाहिलं का. तर हे काय आहे, सगळे स्वतःचे निष्कर्ष. कशासाठी? कारण जर आपण स्वतःला भ्रमात ठेवलं, त्याच्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो. जसं ज्या व्यक्तीला काही नियम नाही, बरोबर, तुम्हाला जर सांगितलं का तुम्ही जे पाहिजे तुम्ही करू शकता, त्याच्यामुळे काय होऊन जातो, मनुष्याचे पाप हे काय करतात, त्याला जे पाहिजे तो करतो. पण जेव्हा तुम्हाला समजतं की अरे स्वर्गातील देव माझा न्याय घेईल, माझे प्रत्येक वागणं, बोलणं, ऐकणं, चालणं, कारण देवाचं वचन सांगतं का तुमच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाविषयी तुम्ही न्याय द्याल. आता तुम्ही केअरफुल राहता, मी कशाला वाईट शब्द बोलू, मी कसं माझ्या मनात वाईट आणू जेव्हा माझा न्याय केला जाईल. तर सांगण्याचं तात्पर्य तुमचे स्वतःचे निष्कर्ष, तुमचे स्वतःचे मत, तुमच्या स्वतःच्या कल्पनेचा देव, ह्या ज्या तीन गोष्टी आपण बघितल्या, सत्य स्वीकारण्यासाठी या सगळ्या तीन गोष्टी तुम्हाला बाहेर काढण्यात येईल, तुम्हाला काढावे लागेल. चौथी गोष्ट आपण बघू, काही मुद्दे आपण मागू का आपले स्वतःचे सुख, समाधान आणि जीवनशैली. लक्षात ठेवा, आपल्याला समजतं का जर मी देवाला स्वीकारलं तर हा जो माझा सुखचैन, हा माझा वेळ आहे, हे ज्या माझ्या सगळ्या गोष्टी आहे, आपल्याला कळतं का ह्या मी करू शकत नाही. जे सुखचैन आणि जे आपलं जीवनशैली आहे, आपली इच्छा नाही की मी याला बदलणार. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवर होता, एक श्रीमंत मनुष्य देवाजवळ आला आणि त्याने म्हटलं की येशू ख्रिस्ता, की स्वर्गात जाण्यासाठी मला काय करावे लागेल. देवाने म्हटलं की तू तुझ्या सगळ्या गोष्टी तू सोड आणि तू माझ्या मागे ये, सत्य स्वीकार. आता हा व्यक्ती हे करू शकला नाही. तो म्हणला अरे एवढा श्रीमंती, एवढा हे माझी जीवनशैली हे मी सोडून द्यावी. आणि त्याने काय निवडलं, त्याने जगाचे आस्वाद किंवा जगाच्या गोष्टी निवडल्या. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा जर आपल्या आत्म्याच्या तारणासाठी आणि सत्य समजण्यासाठी आणि सत्य स्वीकारण्यासाठी, लक्षात ठेवा, धाडस लागतं, धैर्य लागतं. लक्षात ठेवा, सत्य बोलण्यासाठी फार धाडस लागतं. दुसरी गोष्ट, खोटं बोलायला काहीच धाडस लागत नाही. तिसरी गोष्ट, खोटे बोलणारे जागोजागी इकडे तिकडे सापडतील. सत्यावर उभा राहणारा तोच खरा मनुष्य आहे. सत्यावर उभा राहणारा तोच खराच धैर्यवान व्यक्ती आहे. आणि म्हणून की जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारता आणि तुम्हाला माहित आहे की सत्य हे देवाचं वचन आहे. मला सकाळी उठून फोन आवडतो, माझे मित्र आवडतात, माझ्या हॉबीज आवडतात, माझ्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. पण सत्यासाठी तुम्हाला प्रार्थना करणे, स्वतः बायबल वाचणे, चर्चमध्ये राहणे, देवाच्या वचनावर चालणे. आणि ते काय करेल, तुमच्या जीवनातल्या अशा फार तुमच्या जीवनशैली आहेत त्या तुम्हाला टाकून द्यावं लागतील. का? कारण तुम्हाला जागा बनवायची आहे. तुमच्या जीवनामध्ये सत्यासाठी जागाच नाही. म्हणून तुमचे सुख, समाधान जे तुम्हाला आज चांगला आनंद देत असतील, पण जे तुमचा आत्मा नरकात टाकतील, त्या गोष्टी तुम्हाला बाजूला कराव्या लागतील. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, कठीण जाईल.
पण आपण पुढे बघू हे का महत्वाचे आहे. म्हणून चौथी गोष्ट, तुमचे सुख समाधान आणि तुमची जीवनशैली बदलण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आपल्या सवयी बदलण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. पाचवा मुद्दा आपण बघू की आपली सोय, म्हणजे आपली गैरसोय होईल खूपदा. सांगण्याचं तात्पर्य, खूपदा आपले कामं, आपला व्यवसाय, आपल्या गरजा, आपल्या नोकरी आणि अशा फार साऱ्या गोष्टी मधात येतात आणि आपण जे सत्य किंवा देव जो आहे त्याला दुय्यम स्थान देतो. नाही, देव तर थांबतेच. आज संडेला नाही, पुढच्या संडेला नाही, तिसऱ्या संडेला. त्याला काय व्हॅल्यू आहे का? तो वाटच मागत राहतो. म्हणून आपण स्वतःच्या सोयीसाठी देवाची जे गैरसोय किंवा देवाला आपण जेव्हा दूर ढकलतो, हा निर्णय तुम्हाला घ्या लागेल की माझ्या जीवनात पहिलं काय आहे. माझ्या जीवनात काही असू दे, मी देवाला आद्यस्थान देतो, कारण देव माझी काळजी घेतो आणि तो मला कुठलीच उणे पडू देणार नाही. आणि म्हणून खूपदा असं होईल का तुमची गैरसोय होईल. मी तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण देतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातील देव मनुष्य बनून या पृथ्वीवर आला, त्याला माहीत होतं का हा जो मनुष्य ज्याला मी बनवलं, हाच मनुष्य मला पकडून घेईल, हाच मनुष्य मला मारेल, हाच मनुष्य माझ्यावर थुकेल, हाच मनुष्य माझ्यावर चाबुकाने मारेल, हाच मनुष्य मला क्रुसावर टांगेल, हाच मनुष्य माझ्या पायात खिळे ठोकेल, हाच मनुष्य माझ्या डोक्यात काटेरी मुकुट टाकेल, हाच मनुष्य माझ्या पोटात भाला टाकेल, हाच मनुष्य माझी थट्टा करेल. ही सगळी गैरसोय माहीत असताना तरी देवाचा पुत्र मनुष्य बनून या पृथ्वीवर आला. हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उदाहरण आहे. म्हणून तुम्हाला कदाचित गैरसोय होईल जेव्हा तुम्ही सत्यावर उभे राहाल, पण तुम्हाला तुमच्या आत्म्यासाठी जिथे जिथे ज्या अडथळे तुमचे होतील त्या तुम्हाला टाकून द्यावा लागतील आणि सत्यासाठी तुम्हाला उभं राहावे लागेल. सहावी गोष्ट आपण बघू का तुमची नैतिकता आणि तुमचे वर्तन आपल्या प्रत्येकापाशी. लक्षात ठेवा, कोणीच चांगला नाही, कोणीच खरा नाही, ना मी नाही ना तुम्ही नाही. आपल्या प्रत्येकाचे पाप आहेत, आपल्या प्रत्येकाच्या वाईट सवयी आहेत, आपल्या प्रत्येकाच्या गुपित गोष्टी आहेत. आपल्या प्रत्येकाला आपल्या मनात माहीत आहे की कुठे मी वाईट करत आहे. फक्त आपण काय करतो, जे मन आपल्याला सांगत आहे ना त्याच्यावर जितके दगड टाकावे म्हणजे ते दबलं पाहिजे. त्या मनाने माझ्या संग बोललंच नाही पाहिजे. त्या मनाला आपण काय करतो, मारून टाकतो, जे आपल्याला दाखवतो की अरे तू पाप करत आहे. समजलं? त्या मनाला न दाबता, त्या वाईटाला न दाबता ते सोडून देणे. त्या गोष्टी आपण काय बघत आहोत, तुमची नैतिकता आणि तुमचे वर्तन. हा आपला जो पापी नेचर आहे की माझी इच्छा आहे का मी याच्यातून बाहेर निघावं, माझी इच्छा आहे का मी पाप नाही करावं, माझी इच्छा आहे का मी वाईट नाही बोलावं, माझी इच्छा आहे का मी चोरी नाही करावी, लबाडी नाही करावी, वाईट नाही करावं. या सगळ्या गोष्टी बदलण्याची माझी इच्छा आहे. आपण ऐकत आहोत सत्य विकत घे आणि त्याला विकू नको. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं, महाग पडते, महाग आहे, सोपं नाही. जो सोपा आहे तो आपल्या विचाराचा आहे. त्याच्याविषयी आपण पुढे बोलू. आपण हेही बोलू का जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्हाला ऐकेल तुम्हाला समजेल का हे लय महाग आहे. जे सोपं आहे ते तुम्हाला नरकात टाकेल, जे खरं आहे ते तुम्हाला अनंताचं जीवन देईल. पण ते घेण्यासाठी सत्य विकत घे, पण त्याला विकू नको. आणि काय काय गोष्टी तुम्हाला द्यावा म्हणजे सोडाव्या म्हणजे त्यागावा लागतील ते आपण बघत आहे. सातवं आपण जे बघत आहोत, लक्षात ठेवा, हे अशासाठी का महत्वाचं आहे, कारण स्वर्गातील देव पवित्र आहे. स्वर्गातील देव पवित्र आहे, त्याचं सत्य पवित्र आहे. आणि म्हणून आपण जर म्हणतो की माझ्या वाईटामध्येच मी ते सत्य स्वीकारण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला ते कधीच लाभणार नाही. तुम्ही ते विकत घेऊ शकत नाही. तुम्ही दोन्ही गोष्टी, का मी सत्यही घेतो आणि माझा वाईटपणाही, आणि ज्या ज्या गोष्टी आज तुम्ही ऐकत आहे हेही मी ठेवतो, तुम्हाला सत्य नाही तर तुम्ही सत्य आणि खोट्यामध्ये मिक्स केलेली अशी गोष्ट ज्याच्यात काहीच तथ्य नाही ते स्वीकारत आहात. पुढची गोष्ट, आठवी गोष्ट आपण बघू. सातवी गोष्ट, आणि याच्यात खूप सारे अडथळे येतात. ही जी सातवी फार महत्वाची आहे, जे तुम्हाला त्यागावा लागेल, तुमचे मित्र आणि तुमचे कुटुंबीय. याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या.
लक्षात ठेवा, आपल्याला सगळ्यात जास्त चिंता या जगात कायची आहे? दोन गोष्टी सांगू, दोन गोष्टीविषयी बोलू. सगळ्यात कमी चिंता कोणाची आहे आणि सगळ्यात जास्त चिंता कोणाची आहे? सगळ्यात कमी चिंता आपल्याला जी आहे ते म्हणजे देवाची. का देव काय विचार करतो, देव काय बोलतो, याचं एक कारण म्हणजे का देव प्रत्यक्षात आपल्या समोर नाही. दुसरी गोष्ट, देव तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला शिक्षा करत नाही, म्हणून आपल्याला देवाची बिलकुल काळजी नाही. आपल्याला सगळ्यात जास्त काळजी कोणाची आहे? का माझे मित्र मला काय म्हणतील, माझं कुटुंब जर मी सत्यावर वागलं तर मला काय म्हणतील, मला हे लोक कोण्या नजरेनं हे बघतील. आणि याच्याचमुळे कितीक लोक आपला आत्मा गमावतात, कारण त्यांना फक्त माझ्या कुटुंबातील लोक, माझे शेजारी, माझे मित्र, अरे त्याच्या समोर मी चांगला दिसलो पाहिजे ना. कारण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सत्य स्वीकाराल, तुमचे मित्र, तुमचे कुटुंब तुमचे दुश्मन होतील. म्हणून सत्य महाग आहे, पण तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. जेव्हा तुम्ही सत्य स्वीकाराल, तुमच्यामध्येच दुश्मन पैदा होतील. आणि म्हणून तुम्हाला ही जी गोष्ट आहे, जी की माझ्या मित्र, माझी मंडळी, माझे जे मला बघणारे, जे मला खूप चांगले चांगले म्हणतात, त्यांच्या समोर मी जर आध्यात्मिकरित्या असं काही करत गेली तर हे लोक मला काय म्हणतील, बरोबर. आणि म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी त्यागावे लागतील. तुमचे मित्र, तुमचे कुटुंबीय, किंवा सोपी शब्दात, मित्र, माझं कुटुंब मला काय म्हणतील यापेक्षा देवाचं हृदय काय आहे, तो मला काय म्हणतील याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण काय? कारण तुमचा न्याय तुमचा मित्र किंवा जो कुटुंब आहे ना, ते दिसणारी नाही तुम्हाला, तर जो स्वर्गातील देव आहे त्याच्यासमोर तुम्ही न्याय द्याल. म्हणून जी सातवी गोष्ट जे तुम्हाला त्यागावे लागेल ते म्हणजे की मी सोसायटीमध्ये कसा चांगला दिसलो पाहिजे. देवाचं मन आणि या जगाचं मन एकाच वेळेस तुम्ही चांगलं ठेवू शकत नाही. तुम्ही एकाचे व्हाल आणि दुसऱ्याला दोष द्याल. म्हणून हा निर्णय तुम्हाला घेणं आहे. बघितलं किती कठीण जातं सत्य. म्हणून नसतं देवाचं वचन म्हणतं का खरंच तू स्वीकारू शकशील का, खरंच तू त्याच्यावर चालू शकशील का. पुढची गोष्ट आपण बघू. 8वं जे आहे ते म्हणजे तुम्ही अल्पसंख्याक मध्ये याल. अल्पसंख्याक म्हणजे काय? तुम्ही फार असे कमी राहाल जे देवाच्या वचनावर चालणारे राहाल. आणि याच्यामुळे काय होईल? तुमचा हासा केला जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जग वाईट किंवा पाप साजरं करतं. हे जग कधीही सत्य किंवा देवाच्या गोष्टी साजऱ्या करत नाही. तुम्हाला उदाहरण देतो. लगेच 4-5 मंडळी जुडतात आणि सदैव ते काय करतात, अरे मी त्याला माहित आहे असं असं बोललो, अरे मी त्याला खोटं बोललो, अरे मी त्याला. आपण काय करतो? आपण हे जग जे आहे ते वाईटाला साजरं करतात, त्याचे सेलिब्रेशन करतो. आणि जसे तुम्ही सत्यावर चालू लागाल तसंच तुम्हाला काय केल्या जाईल? तुमची निंदा. हा कोठा नवीन निघाला, हा कोठा स्वतःला मोठा हुशार समजतो, हा मोठा स्वतःला सत्यावर चालणाराच दिसतो, हा मोठा देवदेव करून आला, हा तर आमच्यातलाच आहे स्वतःला. या सगळ्या गोष्टी तुमच्यावर येतील. तुम्ही अल्पसंख्यात मध्ये याल. तुमच्यासारखं कोणीच राहणार नाही, कारण तुम्ही सत्य स्वीकारलं. आणि जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारता, सगळ्यात आधी हे जग तुम्हाला काय करेल? तुमची निंदा करेल. का हा स्वतःला फारच हुशार समजत आहे, याला असं वाटते का याला सगळं सापडलं. का? कारण ते जे सत्य तुम्ही स्वीकारलं ते काय करेल? अनेकांच्या पायावर पाय देईल. आणि त्याच्यामुळे काय होईल? कारण लोकांना काय पाहिजे? एक मी तुम्हाला लय क्लिअर सांगतो, लोकांना हे बिलकुल आवडणार नाही. कान उघडून ऐका, झोपू नका. लोकांना हे बिलकुल आवडत नाही का तुम्ही देवाच्या वचनावर चालले. तेच तुम्ही लफडे करा, तेच तुम्ही वाईट करा, तेच तुम्ही वाईटासंगे राहा. अरे काय बात आहे, काय चालत राहते, साजरे करतील. पण एखादा जर देवाच्या वचनावर चालला, हा पाय हुशार, त्याचा तुम्ही विरोध कराल. म्हणून तुम्हाला काय सांगितलं मी? महाग आहे, लय महाग आहे. पण जर तुम्ही स्वीकारलं नाही, तुमचा आत्मा तुम्ही गमावाल. म्हणून प्रत्येकाला सत्य नाही लाभत. म्हणून प्रत्येक जण ते स्वीकारू शकत नाही. म्हणून प्रत्येकाला ते परवडत नाही. समजलं? म्हणून हे जग काय आहे? हे सैतानाचं आहे. हे काय करतो? वाईटाला किंवा पापाला सेलिब्रेट किंवा साजरा करतं. इथं त्याच गोष्टीची मजा किंवा आनंद केला जातो जे देवाविरुद्ध आहे. आणि जो देवाचा स्वीकार करतो, त्याचं सत्य स्वीकारतो, त्याचा काय केला जातो? निषेध. म्हणून
तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही अल्पसंख्यात व्हाल, तुमची निंदा केल्या जाईल, तुमची थट्टा केल्या जाईल, तुमचा राग केला जाईल, तुमचा निषेध केला जाईल, तुम्हाला वाईट बोलल्या जाईल. हे सगळं घेऊन उभं राहण्यासाठी, सत्यासाठी तुम्हाला काय होईल, या गोष्टीचा त्याग करावा लागेल की मला काही फरक पडत नाही. पुढे आपण बघू 8वी गोष्ट. 8वी आपण अल्पसंख्याक वाघ हे बघू. 9वी आपली गोष्ट, जे तुम्हाला सोडून द्या लागेल, कारण सत्य विकत घे आणि ते विकू नको, म्हणजे तुमचा अभिमान. आपल्या प्रत्येकाला जी एक गोष्ट आवडत नाही ते म्हणजे मला शिकू नको, मला सगळ्या गोष्टी माहीत आहे, मी माझ्या मनाप्रमाणेच करेल, मला जे वाटते तेच मी करेल, देवाचे वचन मला सांगू नको, मला हुशारकी दाखवू नको. या सगळ्या जो तुमचा अभिमान आहे त्याला तुम्हाला खाली टाकावा लागेल. सत्य विकत घे आणि ते विकू नको, कारण सत्य अभिमानी व्यक्तीपाशी कधी जात नाही. कारण देवाचे वचन काय सांगतं, जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्याच्यासारखे आहे. 10वं आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तुमच्या रीती आणि तुमच्या रूढी तुम्हाला टाकाव्या लागेल. याचा अर्थ काय की अरे पण मी तर हेच करत आली, अरे मला हेच शिकवण्यात आलं. काही पण शिकवण्यात येऊ द्या, पण जेव्हा तुम्हाला देवाचं वचन सत्य माहीत झालं आणि तुम्हाला सांगण्यात आलं, तुम्हाला तुमच्या जुन्या सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतील. का जेव्हा मला सत्य सापडलं, जेव्हा माझ्याजवळ सत्य आहे, तेव्हा मी या ज्या गोष्टी मी कशासाठी करू. मी तुम्हाला 100च्या नोटाचं उदाहरण दिलं मागं. तुमच्यापाशी एखादी जुनी खराब आणि चुकीची किंवा डुप्लिकेट नोट आहे, ज्याला तुम्ही खरी समजून आयुष्यभर ठेवत आहात, आणि जेव्हा तुम्हाला एकाने खरी नोट दिली आणि तुम्हाला कळली का रे हे 100 खरी आहे, तुम्ही दोन्ही ठेवू शकत ना. तुम्हाला अरे याची किंमत काय राहिली आता, कारण माझ्याजवळ सत्य आहे, तुम्ही ते फेकून द्याल. पण जेव्हा तुम्ही म्हणता का नाही मी दोन्ही ठेवते, तुम्ही चेक करणार की खरंच तुम्हाला अजूनही सत्य कळलं का नाही. म्हणून 10वी गोष्ट जी आहे ती म्हणजे का नाही मला हेच सांगण्यात आलं, मी लहानपणापासून हेच करत गेली, सगळे लोक हेच करत आहे. तुम्ही जेपर्यंत या रीती आणि रूढी सोडत ना, देवाचं स्वर्गातील सत्य तुम्हाला कळणार नाही. शेवटी तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो. या 10 मुद्दे आहेत आणि असे फार अनेक असतील. वेळेअभावी आपण सगळ्या गोष्टी घेऊ शकत नाही, पण जे सगळ्यात महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितले. आता कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडला असेल का मग कोणती गोष्ट आहे मला नाही देऊन टाकायचं, कारण मी तुम्हाला सांगितलं हे जे तुम्ही ऐकणार आहे हे तुम्हाला टोचणार, कारण हे प्रत्येकासोबत बोलेल की अरे ह्या गोष्टी तुला टाकाव्या लागेल. आता समजून घ्या, तुमच्या माइंडमध्ये तुम्ही ऑलवेज निर्णय घेतला का मी हे करत नाही, त्याच्यात काहीच हरकत नाही. म्हणजे हा काय आहे, वैयक्तिक निर्णय आहे की मला सोडायचं का नाही, पण निर्णय तुमचा आहे, त्याचे परिणाम तुमचे नाही. जेव्हा एखादा व्यक्ती दारू पितो, दारू पिण्याची जशी इच्छा त्याची आहे, पण त्याच्यापासून होणारा कॅन्सर हा त्याच्या हातात नाही, ते परिणाम होणार आहे. एखादा व्यक्ती जेव्हा तंबाखू खातो म्हणतो, इच्छा तुझी आहे, पण ते घेतल्याने ते खाल्ल्याने जे तुझं शरीर दूषित होईल ते तुझ्या हाती नाही, बरोबर. तसंच तुम्ही हे जे गोष्टी मी ज्या सांगितल्या, सत्य विकत घे आणि ते विकू नको, आणि ज्याही गोष्टी देवाच्या वचनाद्वारे त्याने तुम्हाला सांगितल्या की ह्या तुला सोडाव्या लागतील, आणि जेव्हा तुम्ही निर्णय घेता मी सोडत नाही, तो निर्णय तुमचा आहे. पण फक्त एकच गोष्ट होईल का तुम्ही तुमचा आत्मा अनंताच्या नरकासाठी गमावून जा, ते तुमच्या हाती नाही. सोडणं, त्याला घेणं, सत्य स्वीकारणं तुमच्या हाती आहे, पण त्याचे परिणाम जे आहे, ज्या तुम्ही तुमचा आत्मा गमावाल, अनंताच्या नरकात तुमचा आत्मा चालला जाईल, ते तुमच्या हाती जराही नाही, कारण तुम्ही सत्य स्वीकारलं नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय, जे मी तुम्हाला सदैव सांगत असतो, का जर तुम्हाला देव पाहिजे असेल, अनंताचं जीवन पाहिजे असेल, सार्वकालिक जीवन पाहिजे असेल, सत्य तुम्हाला समजण्याची गरज असेल, तर तुम्ही रिकामे असले पाहिजे. तुम्ही आपल्या जुन्या गोष्टी देण्यासाठी रेडी असले पाहिजे. जे देवाचे वचन तुमच्या संग बोलतं ते स्वीकारून तुमच्या जुन्या गोष्टी, हो मी रेडी आहे मी टाकायला, हो मी रेडी आहे सत्य विकत घ्यायला, कारण माझा आत्मा त्याच्यावर डिपेंड आहे. कारण वचन सांगतं ज्याला सत्य कळेल, जो स्वीकारेल, आणि देव त्याला सत्य दाखवतो ज्याची इच्छा आहे का हो मी हे टाकून देण्यासाठी रेडी आहे. नाहीतर
तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी तुम्ही सदैव ऐकाल, पण तो कधीच त्याला ओळखू शकणार नाही. सगळ्यात शेवटी म्हणजे आपण काही गोष्टी बोलू की मग सत्य आहे काय आणि सत्य सुरुवात होतं कसं, याचे शेवटचे वचन आपण बघू. हे वचन तुमच्यासमोर मी सगळं वाचतो. तुमच्या सत्य जाणण्याची सुरुवात हे जे वचन आहे आणि या वचनाचं जे सत्य आहे ते जसे तुम्ही स्वीकारता, तुमच्यासाठी सत्याचं दार उघडल्या जातं आणि तेव्हापासून तुम्हाला कळतं की सत्य काय आहे आणि देव तुम्हाला सत्यात वाढवतो. पण सगळ्यात सुरुवात ह्या वचनापासून होते. आणि सत्य काय आहे? तो रोमकरास 3:23, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती पापी आहे. कोणीच व्यक्ती स्वतःच्या द्वारे स्वर्गात जाऊ शकत नाही. रोमकरास 6:23, कारण पापाचे वेतन मरण आहे. कारण मनुष्य जसा पापात जन्मला तो पापात मरतो, अनंताच्या नरकात जातो. त्याचे कुठलेच कार्य, कुठलेच त्याचे कर्म, कुठल्याच गोष्टी त्याला वाचू शकत नाही. रोमकरास पत्र 5:12, म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यावर मरण आले. हे देवाचे वचन आहे आणि ज्याच्यामुळेच आपण मरतो. इब्रू लोकास 9:27, ज्या अर्थी लोकास एकदाच मरण व नंतर न्याय होऊन नेमून ठेवले आहे. म्हणजे जसा मी मरतो त्यानंतर न्यायाचा एक दिवस आहे आणि त्या दिवशी देव माझा न्याय घेईल आणि मला शिक्षा करेल. अनंताच्या नरकात अनंतासाठी माझा आत्मा अग्नीच्या सरोवरात टाकल्या जाईल, हे देवाचे वचन सांगतं. पण त्याची जी आशा जी आहे, रोमकरास पत्र 5:8, पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, हे सत्य आहे. यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो, हे सत्य आहे. रोमकरास 6:23, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे दान आहे. आणि शेवटचं वचन रोम 10:13, जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करेल त्याचे तारण होईल. जसा कोणीही व्यक्ती, हे जीवनाचं सत्य इथून सुरुवात होते, तारणापासून सुरुवात होते. ख्रिस्ती जीवन, खरं सत्य जाणण्याचं जीवन, देवाची सुवार्ता, देवाने जे तुमच्यासाठी केलं ते स्वीकारल्याने, त्याला हाक मारल्याने त्या गोष्टीची सुरुवात होते. तुमच्यापाशी सॅल्वेशन नाही, तुमच्यापाशी तारण नाही, तुमच्यापाशी आपल्या पापाची क्षमा होण्याची खात्री नाही, अनंतकाळच्या जीवनाची शाश्वती नाही. याचं कारण म्हणजे तुम्ही सत्य कधी स्वीकारलं नाही. आणि त्याचं कारण म्हणजे जे आपण 10 मुद्दे बोललो, जे मी सोडत नाही आणि जे तुम्हाला तुमच्या आत्म्यासाठी अडथळा बनत आहे. पण जसे तुमची आत्मिक कंडिशन तुम्ही जाणता का एक दिवस मी मरेल आणि नरकात जाईल, पण ख्रिस्त माझ्या पापासाठी मारण्यात आला आणि त्या देवाच्या पुत्रावर जसे तुम्ही विश्वास ठेवता, त्याला आपला आत्मा वाचवण्यासाठी हाक मारता, म्हणता येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. देवाचं वचन सांगतं, कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, तो काय करतो? तुमच्या पापाची क्षमा करतो. जीवनाचं सत्य तुम्हाला कळतं. तुम्हाला कळतं का मी या जगात कशासाठी आहे? तुम्हाला कळतं का स्वर्गातील देव कोण आहे? तुम्हाला कळतं की स्वर्गातील देव हा रिअल आहे, जिवंत आहे, ज्याने माझ्या पापाची क्षमा केली. तो तुमचे आध्यात्मिक डोळे उघडतो, अंधारातून तुम्हाला प्रकाशाकडे आणतो, पापाकडून तुम्हाला सत्याकडे आणतो, तुम्हाला जीवनाच्या मार्गावर देवाच्या वचनावर चालवतो. तुम्हाला सत्य कळतं आणि तुम्हाला हेही कळतं का जग किती डुबत आहे. म्हणून जोपर्यंत कुठलाही व्यक्ती ख्रिस्ताला आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी हाक मारत नाही, जोपर्यंत त्या व्यक्तीला हे समजत नाही की मी पापी आहे, जोपर्यंत त्या व्यक्तीला हे समजत नाही की माझ्या पापाची शिक्षा आहे, जोपर्यंत त्या व्यक्तीला हे समजत नाही का मला अनंताच्या नरकात टाकल्या जाईल, आणि जोपर्यंत या वचनावर तो विश्वास ठेवत नाही का हे माझ्यासोबत होणार आहे. मी शेवटी एक गोष्ट ऐकत होतो. लक्षात ठेवा, आपल्याला एक कारण देत असतो आपण स्वतःला. एका व्यक्तीला एका पास्टरने विचारलं का, अरे तू पापी आहे, तू मरशील, अनंताच्या नरकात जाईल. तो व्यक्ती म्हणाला,
सगळेच पापी आहे, सगळेच मरतील, कोणीच खरा नाही. तुम्ही जे बोलत आहे ना पास्टर, एकदम बरोबर आहे, सगळेच मरतात. आपण काय करतो, स्वतःला समाधान करण्यासाठी, का सगळेच तर आहे. पण जेव्हा तुमचं वैयक्तिक तुम्ही उभे राहाल, जेव्हा तुमचा वैयक्तिक आत्मा तडपेल, जेव्हा तुम्ही वैयक्तिकरित्या देव तुम्हाला शिक्षा देईल, जेव्हा तुम्हाला वैयक्तिकरित्या जेव्हा तुम्ही अनंताच्या सरोवरात टाकल्या जाईल, तेव्हा तुम्ही आपल्या आत्म्यासाठी दया मागाल. म्हणून कारणं घेऊ नका. जेव्हा देवाचं वचन तुमच्या संग बोलत आहे आणि तुम्हाला कळत आहे की मला तारणाची गरज आहे, मला ख्रिस्तापासूनच्या क्षमेची गरज आहे, कारण त्याचे वचन सांगतं का जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. तुम्ही जेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी अर्थाने सोडता, सत्य विकत घे, त्याला विकू नको, म्हणजे त्याला तू घे आणि त्याला आता सोडू नको. जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, ते सत्य जे ख्रिस्ताच्या वचनापासून आहे, जसे तुम्ही त्याला स्वीकारता, तुमच्याला सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. तुम्हाला या जीवनाचा अर्थ समजतो, तुम्हाला देव समजतो, तुम्हाला मनुष्य कशासाठी या जगात आहे हे समजतो, तुम्हाला अनंताचं जीवन तुम्हाला मिळलेलं आहे हे समजतं. पण हे तेव्हाच होतं जेव्हा ख्रिस्ताला जो सत्य आहे त्याला तुम्ही आपला आत्मा वाचवण्यासाठी हाक मारता. सत्य विकत घे, पण ते विकू नको. हे कठीण आहे, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वीकारत ना, जेव्हा तुम्ही म्हणता का मी सोडत नाही, मी जसा आहे तसाच राहील आणि तसाच करण्याचा प्रयत्न करीन, मी बदलत नाही, तुम्हाला सत्य कधीच लाभणार नाही आणि तुमचा आत्मा तुम्ही गमावाल. पण जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल आणि तुमची इच्छा असेल, तुम्हाला शाश्वती नसेल का मला शाश्वती नाही की जर आज मी मरेल तर मी कुठं जाईल, या समय त्या ख्रिस्ताला हाक मारा, म्हणा येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. मी विश्वास ठेवते का तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवते का मी पापी आहे, आणि मी विश्वास ठेवते का तू माझा आत्मा वाचू शकतो. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, देवाचा पुत्र जो सत्य आहे, जो मार्ग सत्य आणि जीवन आहे, तो काय करेल, त्या समय तुम्हाला वाचवेल, नवीन जीवंत देईल आणि तुम्हाला सत्य कळेल. सत्य विकत घ्या, पण विकू नका, हा निर्णय तुमचा आहे. आपण डोळे बंद करू, आपल्या मनाखाली घालू. देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल आणि तुमची इच्छा असेल का हो, या 10 गोष्टी ज्या मी बघितल्या आणि ज्याही देवाच्या वचनाने मला दाखवल्या, मला कळतं का हे माझ्यात आहे, पण जोपर्यंत तुम्ही त्याला सोडून देणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्यागणार ना, जोपर्यंत तुम्ही त्याला सोडणार ना, तुम्ही सत्य स्वीकारू शकणार ना. तुम्ही खोटं आणि सत्य दोघंही एका मयानीत एकाच वेळेत राहू शकणार नाही. पण जेव्हा तुमची इच्छा आहे का हा मी सोडते, जेव्हा तुमची इच्छा आहे हो मी त्याला हाक मारते, आणि जसे तुम्ही देवाच्या पुत्राला हाक मारता का येशू माझी क्षमा कर, होय प्रभू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, होय प्रभू या समय मी तुला हाक मारते माझ्या पवित्र देवा, होय प्रभू मी पापी आहे आणि होय प्रभू माझे पाप मला अनंताच्या नरकात टाकतील माझ्या पवित्र देवा, होय प्रभू माझ्या हृदयात ये, होय प्रभू मी विश्वास ठेवते का तू देवाचा पुत्र आहे, तू स्वर्गाची जागा सोडली या पृथ्वीवर आला आणि प्रभू मनुष्य बनून तू परमेश्वरा एक पवित्र जीवन जगला, यासाठी परमेश्वरा की माझ्या पापाची शिक्षा तू घ्यावी. आणि हे प्रभू तुझी प्रीती मी आज बघितली माझ्या राजा. होय प्रभू जेव्हा तू क्रूसावर मरत होता, तुझ्या विचारांमध्ये मी होती परमेश्वरा. होय प्रभू माझ्यासाठी ते दुःख तू भोगले माझ्या राजा, माझ्यासाठी तू मारण्यात आला, माझ्यासाठी तू गाडण्यात आला आणि प्रभू तू मरणावर विजय मिळवला. तुझे वचन जे सांगतं परमेश्वरा, तुझे वचन सांगतं की माझ्या सगळ्या पापाची फेड तू केलेली आहे. होय प्रभू माझा आत्मा वाचव, मी तुला हाक मारत आहे. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, म्हणता येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, हृदयाने त्याला ग्रहण करता, मुखाने हाक मारता, त्या समय तो तुमचा आत्मा वाचवतो. तुम्हाला जीवनाचं सत्य कळतं, तुम्हाला समजतं की माझा आत्मा वाचला आहे, देव तुमच्या संग तुमच्यासोबत खरा ठरतो. तुम्हाला समजतं का जिवंत देव मला लाभला, जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताने मला वाचवलं, कारण तो म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. देवाने तुमच्यावर एवढी प्रीती केली का त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणी त्याला विश्वासाने हाक मारतो, जोही विश्वासाने त्याला हाक मारतो तो वाचवला जाईल आणि त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. त्याची इच्छा आहे का तुमचा नाश होऊ नये. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या गोष्टी सोडत ना, जोपर्यंत तुमची इच्छा नाही का नाही मी बदलत नाही, मी माझ्या गोष्टी सोडत नाही, या जगाच्या गोष्टीवर तुम्ही प्रेम कराल, आज तुम्हाला आनंद आहे, आज तुमच्या गोष्टी सगळ्या परफेक्ट असतील, पण उद्या राहणार नाही. फक्त हे शरीरच वाईट होत नाही,
हे शरीरच मातीत जात नाही तर आपला आत्मा सुद्धा अनंताच्या नरकात जातो. म्हणून निर्णय घेणं हा तुमच्या हाती आहे. सत्य विकत घे पण त्याला विकू नको. पण निर्णय हा तुमचा आहे. निर्णय तुमचा आहे पण त्याचे परिणाम तुमच्या हाती नाही. म्हणून आपला आत्मा गमावू नका. तुम्हाला जराही शाश्वती नसेल आपल्या आत्म्याविषयी, ख्रिस्ताला तुम्ही कधीच हाक मारली नाही, तुम्हाला कधीच कळलं नाही का मी पापी आहे आणि मला नरकात टाकल्या जाईल, मला तारणाऱ्याची गरज आहे, हे तुम्हाला सत्य कधीच कळलं नाही. हा संदेश तुमच्यासाठी होता. त्याला हाक मारा, त्याला हाक मारा, म्हणा येशू माझा आत्मा वाचव, आणि बघा तो कसा तुमचा आत्मा वाचवतो आणि जीवनाचं सत्य तुम्हाला कळतं. सत्य विकत घे पण त्याला विकू नको. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. प्रार्थना करतो प्रभू, धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी, संदेशासाठी, जे आम्हा प्रत्येकासोबत तू बोलला माझ्या पवित्र देवा. होय प्रभू, प्रार्थना करतो हे वचन ऐकणाऱ्या, संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रभू, त्यांना तू दाखव माझ्या राजा. होय प्रभू, ज्याही अडथळे, ज्याही प्रभू अडचणी आणि ज्याही गोष्टी प्रभू त्यांना पकडून जकडून ठेवत आहे प्रभू, ज्या तुझ्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे तू त्यांना दाखवल्या या संदेशाच्या दरम्यान, ते प्रभू त्यांना सोडण्यासाठी, त्यांना त्यागण्यासाठी आणि जीवनाचं सत्य स्वीकारण्यासाठी त्यांना सहाय्य कर. होय प्रभू, प्रार्थना करतो कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रभू प्रत्येकाने विश्वासाद्वारे तुला हाक मारावी. होय परमेश्वरा, इथे जुळलेल्या हे वचन ऐकणाऱ्या, संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो प्रभू, तुझे वचन जे आम्हाला सत्य दाखवतो, तुझे वचन जे आमच्या संग बोलतो. होय प्रभू, धन्यवाद मानतो जे चर्च तू आम्हाला दिलं परमेश्वरा, आणि जे वचन तू आम्हाला दिलं, गौरवितो प्रभू. आणि याद्वारे आम्हाला कळतं की तुझी इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तुझी इच्छा आहे परमेश्वरा की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. धन्यवाद मानतो तुझ्या प्रीतीसाठी, तुझ्या प्रेमासाठी. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन.